नमस्ते सभी को, मेरा नाम गगन मल्होत्रा। अभी नाम में गगन है तो मतलब हमें ऊंचाई तक जाना है, यही एक सबसे बड़ी चीज है। उस ऊंचाई को पाने के लिए जो हमने रास्ता चुना है वो है तर्पण फाउंडेशन। आज सुबह का सत्र बहुत ही वर्सेटाइल सत्र इसलिए था कि एक माहिर वाशिम का विषय हो गया, बट माहिर वाशिम को चलाना भी तो एक बहुत बड़ी कल्पना रहने वाली है। जैसे बीइंग अ पॉलिटिशियन, श्रीकांत जी पॉलिटिकल विंग में मतलब दो अलग अलग पार्टी के लोगों को इकट्ठा कैसे लाना है और उनसे कैसे काम करवाना है, सो दैट ही हैज डन वेरी वेल। बट नाउ मूविंग अहेड, तर्पण फाउंडेशन तर 5 वर्ष आम्हाला झालेले आहे तर्पण फाउंडेशनला पुढे घेण्यामध्ये, की म्हणजे श्रीकांतजीने जे निर्णय घेतला होता 5 वर्ष पहिले की बाबा एक अशी संस्था ज्याच्यामध्ये अनाथ मुलांसाठी 18 वर्षाचे पुढचे अनाथ मुलांसाठी काय करणार पाहिजे, त्यांचं शैक्षणिक शिक्षण, त्यांच्या राहणं, त्यांचं जेवण, त्यांच्या हेल्थ आणि सगळे हे वर्टिकल वाढून जातो। पण हे सगळे वाढण्यामध्ये एक गोष्टी जे सगळ्यांना दिसतं ते आहे त्याच्या मागे राहिलेला फायनान्स। आतापर्यंत त्यांचे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सच्या कारणामध्ये खूप गोष्टी खूप इझिली घडून गेली आणि ते सगळ्यांसाठी एक खूप मोठा प्रश्न आहे की एक संस्था इतकी कमी वेळेमध्ये कशी मोठी जाऊ शकते। पण ते एक अशा आहे की म्हणजे ज्याला आम्ही बोलतो ना, ते एक अशा पोटली आहे ज्याच्यामध्ये जिती पण टाकला ते कमी पडतो आणि ह्याच्यामध्ये अजून टाकणे खूप गरजेचं आहे। मागे 5 वर्षामध्ये आता 1261 मुलांच्या जे श्रीकांतजीने सांगितला नंबर, ते कशा पुढे त्यांना एकत्रित करून ठेवला आणि ते त्याच्या मागे जे एक्सपेन्स होते ते कोणाला समजून गेले नाही की हे जर्नी इतकी सोप्या वे मध्ये पुढे घेऊन गेली। पण ह्याच्यामध्ये दर महिन्याला जे लागणारे जे खर्च आहे ते खूप मोठा आहे। मागे 6 महिने पहिले एक ड्राईव्ह झाली होती ज्याच्यामध्ये सगळे डायरेक्टर्सने 25,000 रुपये सगळ्यांनी संस्थासाठी केले होते आणि ते एक चांगल्या वे मध्ये पुढे गेलेला होता विषय। पण आता 838 मुलं, ऍक्च्युली 838 आहे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने जे डेटा दिलेला आहे त्याला पुढे घेऊन जायचे। आणि ह्याच्याच मध्ये दिल्लीमधून अन्नपूर्णा देवीने येऊन सांगितलं की बाबा हे तुम्ही पूर्ण भारतामध्ये का नाही राबवतो। अरे बोलणं ते खूप सोपं आहे पण एक्झिक्युशन साठी जे फ्यूल लागतं ते कुठून येणार। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आमची प्रायोरिटी काय राहणार पाहिजे, ते राहणार पाहिजे सीएसआर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे। ह्या 3 शब्द आहे, ह्याच्यामध्ये सगळे कॉर्पोरेटची एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की त्यांना हे पैसे देण्याचंच आहे आणि त्याच्यासाठी एक ऍक्शन प्लॅन आम्ही बनवलेला आहे की सगळं पहिले आम्ही मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्र एक जे अशा राज्य आहे ज्याला आम्ही फायनान्शियल कॅपिटल राज्याच्या देशाच्या सांगतो, ते त्याच्या कारणामध्ये सगळ्यांचे हेड ऑफिस मुंबई, पुणे आणि ते जवळचे सगळे एरियामध्ये आहे। ते MIDCs राहिले, ते MIDC संभाजीनगर मध्ये पण आला, ते MIDC आमच्या रत्नागिरीमध्ये पण आला आणि ते MIDC आमच्या रायगडमध्ये पण आला। तर सगळे पहिले आम्ही 50 CSR कंप्लायंट कंपनीज ज्यांच्या फोकस एज्युकेशन, हेल्थ केअर, स्किल डेव्हलपमेंट, बिकॉज काय होतं आम्ही काय करतो, आम्हाला वाटतं की बाबा ह्यांनी आम्हाला पैसे देणार पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकत नाही बिकॉज त्यांच्या ते गोल मध्येच नाहीये, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह वेगळा आहे आणि आम्ही त्यांच्याकडे वेगळी गोष्टीसाठी पैसे मागतो। तर जसे जसा वेळ पुढे जातो आहे ते आम्ही काही गोष्टी शिकलो की हे एक शब्द टाकलेला आहे याच्यामध्ये SDG। ते SDG एक शब्द जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे 17 SDG गोल्स राहतो। त्याच्यामध्ये अगर आम्ही सांगितलं की आम्ही 3 ते घेतोच एज्युकेशन, हेल्थ आणि स्किल, आणि ह्याच्यामध्ये पुढे पण आहे मी सांगतो ते जे मॅक्सिमम जिथे पण आम्ही हे पब्लिक सेक्टर्स कंपनीज सांगतो या लोकल लेवलवरती जिथे पण कंपनीज आहेत त्यांना एक कंपल्शन आहे हे 3 सेक्टर एज्युकेशन, हेल्थ केअर आणि स्किल ह्याच्यामध्ये सगळ्यांना कंपल्शन आहे पैसे देण्यासाठी। तर आम्ही किती खूपदा काय होतो ह्याच्यामध्ये अजून एक गोष्टी ऍड करतो, आमच्या जवळचाच माणूस आहे, आम्हाला माहिती आहे ते पैसे देऊ शकतो, पण ते आमच्या कधी पॉइंट ऑफ व्ह्यू तसा राहिला नाही घ्यायला ह्यांना आम्हाला तर्पणसाठी पैसे मागवायचे। ते आमच्या लाईफ मध्ये खूप वेगळे वेगळे प्रकल्प आहे आणि हे खूपदा असे होऊन जातं हे लास्ट प्रायोरिटी होऊन जातो बिकॉज हे काय की पहिया ते चालू आहे ना, गाडी तर चालू आहे, अशा ते झालेलाच नाही की गाडी थांबून गेलेली आहे। तर एक ह्याच्यामध्ये आम्ही एक डिजिटल एज पण ह्याच्या सोबत कसा जोडूया
तर ह्याच्यामध्ये एक पार्ट हे पण आहे की ह्याच्यामध्ये खाली एक लिहिलेलं आहे CSR ट्रस्ट, म्हणजे एक ट्रस्ट दुसरी ट्रस्टला पण पैसे देऊ शकते, बिकॉज अगर त्यांच्या गोल सेम आहे तर. म्हणजे एज्युकेशनसाठी त्यांनी मेन एक NGO ने पैसे घेतलेले आहे आणि त्यांच्याकडे ते मुलं नाहीच आहे, तर ते कोणाला सोबत आमच्या सोबत म्हणजे एक्झिक्युशन पार्टनर बनून आम्हाला सोबत घेऊ शकतो आणि त्याच्या थ्रू आम्ही हे फंड्सला पुढे घेऊन जाऊ शकतो. दुसरा आहे न्यू डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर CSR आउटरीच. ह्याच्यामध्ये मला माहितीच नाही कोणी तर्पण फाउंडेशनची लास्ट टाइम वेबसाईट उघडली होती. मला हात उभा करून सांगा की मागचे 2 महिन्यामध्ये कोणी वेबसाईट उघडली आहे तर्पणची? 1 2 3 4 हे 4 म्हणजे आता 5. आता नाही उघडायचे आणि सांगायचं की मी उघडली होती. तर आम्ही इथे जवळजवळ 70 लोक आहे, 5 लोकांनी आजपर्यंत वेबसाईट उघडली आहे. तर तुम्ही हे सांगा की तुम्ही किती लोकांना सांगणार की बाबा तुम्ही जाऊन वेबसाईट बघा. आमची वेबसाईटमध्ये एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे, त्याच्यामध्ये एक पेमेंट गेटवे आहे. तुम्हाला कधी पण वाटते की बाबा तुमच्या कोणी जवळचे माणसाचा वाढदिवस आहे या कोणाची म्हणजे एनिव्हर्सरी आहे, तर त्याच्यामध्ये 100 रुपये टाकायचे. तर एकदा जर आज ट्राय करून घेऊ, सगळ्या स्वतःचे मोबाईल उघडून एकदा वेबसाईट बघून घ्या. त्याच्या कारणामध्ये तुम्हाला समजून जाणार आम्ही वेबसाईटमध्ये काय काय टाकलेलं आहे. बिकॉज मी सांगतो ना 90% से जास्त लोकांनी कधी वेबसाईट उघडलेली नाहीच आहे. तर आम्हाला पहिले स्वतःहून वेबसाईट बघायचे, तर आम्ही 2 लोकांना सांगू शकणार की बाबा आम्ही हे जे विषय करतो तर्पण फाउंडेशन हे खूप गर्वाचा विषय आहे, पण त्याच्यासाठी स्वतःहून ते कॉन्फिडन्स घेणार पाहिजे नाही बाबा आम्हीच ते काम करतो, आम्ही त्याच्यामध्ये पार्ट मध्ये आहे. कोणाकोणाचा फोटो वेबसाईट मध्ये नाही तुम्हाला माहितीच आहे का? तुम्ही डायरेक्टर नावचे तर आहे, पण ते तुमची एक्झिस्टन्स अगर कोणी विचारला की बाबा तुम्ही डायरेक्टर आहे तर दाखवा ना, ते कोणी बघितलं आहे की तुमचा फोटो आहे या नाही, तर बिकॉज कोणी इनिशिएटिव्हच घेतला नाही की बाबा आमची एक वेबसाईट पण आहे. तर त्याच्यामध्ये पेमेंट गेटवे लावलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खाली जाऊन पैसे जिती पण तुमची इच्छा होतं 100 रुपये 50 रुपये 10 रुपये तुम्ही घेऊ शकतो आणि इमिजिएटली तुम्हाला एक ATG ची रिसिप्ट भेटून जातं ह्याच्या थ्रू. बिकॉज ह्याचा फायदा असा आहे, काय होतं खूपदा लोकांनी पैसे दिले कोणाला, त्यांचे डेटाच आमच्याकडे येत नाही. तर ह्याच्या कारणामध्ये आमच्याकडे सगळे डेटा रेकॉर्ड मध्ये येऊन जातं. ते जे म्हणजे ते कंप्लायन्सचा जे विषय आहे ते खूप सोप्या वे मध्ये एक्झिक्यूट होऊन जातो. हे अशा पेमेंट गेटवे जातो आणि तुम्ही पेमेंट देऊ शकतो. आमच्या कोर फोकस एरियामध्ये SDGsचा जे मी विषय बोलला होता ह्याच्यामध्ये महेश बक्षीजीने खूप चांगले काय शब्द दिले होते आम्हाला. एक होता शिक्षा तर्पण, एक होता अन्नम तर्पण, एक होता स्वास्थ्य तर्पण. शिक्षा तर्पण म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग लाईफ थ्रू देअर एज्युकेशन. शिक्षा नावामध्येच शिक्षा आहे. अन्नम एज्युकेशन नरिशमेंट अँड हायजीन फॉर अनडिझर्व्ड कम्युनिटीज. स्वास्थ्य तर्पण एक्सेसिबल हेल्थ केअर फॉर ऑल. आश्रय तर्पण सेफ शेल्टर अँड रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेस. कौशल तर्पण इक्विपिंग यूथ विथ मार्केट रेलिव्हंट स्किल्स. संवेदना तर्पण इमोशनल वेलनेस अँड काउन्सिलिंग. आणि सृजन तर्पण रिसर्च फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ऍडव्होकसी. ह्याच्यामध्ये आमचे 7 SDG गोल्स अचीव्ह होऊन जातं. मी सांगितलं होतं स्टार्टिंग मध्ये 17 SDG गोल्स आहे. तर आम्ही SDG प्रमाणे आम्ही पुढे जातो आहे आणि अगर आम्ही लोकांना हे सांगितलं ह्याचा खूप फायदा आम्हाला होऊन जातो. सोशल मीडियामध्ये आम्ही काय कॅम्पेन राबवू शकतो. आम्ही सगळे क्लायंटसाठी राबवतो, पण कधी तर्पणसाठी हे राबवायचे होतं हे कधी एक्झिक्युशन मध्ये. कंटेंट पोस्टिंग डझंट मीन की तुम्ही कॅम्पेन राबवणार राहतो, तुमचे सगळे अपडेट्स त्याच्यामध्ये येऊन जातं. तर आम्ही असा विचार केलेला आहे, पहिले छोटा नंबर की मुंबई, पुणे आणि नागपूर जिथे सगळं जास्त डिजिटल अवेअरनेस राज्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा अमाऊंट की समजा 1 लाख रुपये फेसबुक आणि लिंक्डइन ऍड्स मध्ये ठेवला, त्याचे रिटर्न त्याप्रमाणेच येऊन जातं. म्हणजे कमीत कमी 10 पट त्याचे रिटर्न तुम्ही एक्सपेक्ट करा, बिकॉज आमचे विषय खूप चांगले आहेत. तसंच पुण्यासाठी एक बजेट ठेवला आणि नागपूरसाठी एक छोटं 2,30,000 रुपयाचा बजेट ठेवलेला आहे. म्हणजे राऊंड ऑफ 2 लाख रुपयाचा तुम्ही टेंटेटिव्ह पकडा. त्याच्या थ्रू आम्ही करेक्ट टार्गेट ऑडियन्सला रीच आउट करूया आणि ह्याचा रिझल्ट बघूया. फोकस CSR लीडर्स, डोनर बेस्ड एक्सपेन्शन, व्हॉलेंटियर एंगेजमेंट हे मुंबईमध्ये आमच्या फोकस राहणार. पुण्यासाठी कॉर्पोरेट CSR टाईअप, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अँड अवेअरनेस कॅम्पेन. आणि नागपूरसाठी लोकल पार्टनरशिप्स, अवेअरनेस इन टायर 2 ऑडियन्स क्लस्टर्स. म्हणजे अशा नाहीये की हेच 3 बघायचे, आम्हाला पूर्ण 36 जिल्हे पाहिजे महाराष्ट्राचे.
पण हे स्टार्ट कुठे ना कुठे पासून सुरुवात करायची, तर हे 3 जिल्हे पकडले होते आणि ह्याच्यामध्ये कोणाचा राहिला तर अशा नाही की आम्ही त्यांना सोडले आहे. तर रोड अहेड काय पाहिजे, सगळे कंपनीज मध्ये जे CSR हेड्स आहे, CHROs आहे, CSR बोर्ड आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. एक CSR ड्रिव्हन ईमेलर्स आणि लिंक्डइन आउटरीच प्रोग्राम आम्ही ह्याच्यामध्ये राबवू शकतो. एक डिजिटल ॲसेट, म्हणजे आज मी ते अभयचा ते व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या वे मध्ये 5 वर्षाची जर्नी दाखवली. तर त्याच्यावरती इमिडिएटली आम्ही एक व्हिडिओ बनवून घेणार आहे आणि ते एक इमोशनल अपील त्याच्यामध्ये मुलांच्या, आणि त्याच्यामध्ये आम्ही रिसेंटली मागे 3 महिन्यामध्ये आम्ही खूप स्टुडंट्सचे आम्ही व्हिडिओज घेतलेले आहेत, त्यांची लाईफ मध्ये कशी प्रकारे रिफॉर्मेशन झालेली आहे. अगर कोणी पण सोशल मीडियाचा आमचा पेज उघडलेला राहणार, कोणी उघडलेला होता लास्ट टाइम तर्पण फाउंडेशनच्या सोशल मीडियाचा पेज, फेसबुकचा, इन्स्टाचा, कोणता पण, 1, 2, 3, हे बघा तिथे वेबसाईट उघडण्यासाठी 5 लोक होते, फेसबुक उघडण्यासाठी 3 लोक होते बघा. ते 4 आले. अच्छा, हे तर मागून उभा करतो ना, ठीक आहे. तर ते मला असं वाटतं बघा, लाईफ मध्ये सगळ्यांची वेगळी वेगळी प्रायोरिटीज आहेत, पण जशा ते 80-20 रूल ज्याला आम्ही बोलतो की 20% ऍटलीस्ट वीकली तर्पणला एक छोटीशी वेळ दिली, त्याच्या थ्रू खूप गोष्टी होऊ शकतो. मी खूप लहान आहे, मी खूप छोटा आहे, पण मला असं वाटतं टाइम डिस्ट्रीब्युशन हे सगळं मोठा विषय, बाकी सगळं विषय होऊन जातं. म्हणजे अगर स्वतःहून आम्ही मागे आमची काय कमिटीज बनवून गेलेली होती, ते कमिटीमध्ये पुढे काय झालं, कोणी पुढे येऊन सांगितलं की बाबा आमची ते कमिटी होती, आम्ही ते कमिटीमध्ये होतो, ते फायनान्स कमिटीमध्ये होते, या सोशल मध्ये होते, ते वेगळे वेगळी कमिटीज. कोणी एक माणसाने पण कधी कोणाला फोन लावून हे नाही सांगितलं आमची कमिटीमध्ये काय पुढे जात नाही. म्हणजे आम्ही सेल्फ इनिशिएट इंजन कोणी पण नाहीच आहे. श्रीकांतजीने VCचा लिंक टाकला, हो सगळे येणार पाहिजे, हो मी येतोच, पण हे कधीपर्यंत हे सिंगल पर्सन ड्रिव्हन इनिशिएटिव्ह या ऑर्गनायझेशन चालून राहणार पाहिजे, हे आम्हाला सगळ्यांना लक्ष टाकणार पाहिजे. मी थोडा वेगळा बोलतो, पण मला वाटतं की मी जे त्यांना बघतो आणि मला असं वाटतं की त्यांना सगळ्यांकडून अपेक्षा राहते, पण ते कधी कोणाला बोलत नाही. हे माझ्यापर्यंत पण हे ऍप्लिकेबल आहे. पण आम्हाला पुढे कशा यायचे, CSR एक पार्ट झाला, आमचेच काही फ्रेंड्स आहेत, सगळे लोक आहेत ज्यांच्या थ्रू आम्ही सगळे एक चांगली पोझिशन मध्ये आहे. मागे संजय भोसलेजीने एक मला एक CSR साठी एक माणसासोबत जोडून दिला होता, ते मी आता पण आम्ही थांबलेले आहोत. ते नेक्स्ट वीक मी त्यांना रीच आउट करणार आहे, ते मला माहितीच आहे. तर ऍटलिस्ट आम्हाला फर्स्ट टास्क आमच्यासाठी आहे आयडेंटिफिकेशन. आम्ही त्यांना त्या कंपनीमध्ये कोणाला ओळखतो. आता मी सांगतो, आमच्या मध्ये अमरीश सोबाजी आहे, किती लोक अमरीशजींना ओळखतो. त्यांच्या बॅकग्राऊंड सांगायचे तर ऍक्सिस बँकचे ते सिनियर VP आहे. त्यांच्या माध्यम थ्रू त्यांनी अगर एक पुढावा पुढे घेतला की ऍटलिस्ट CSR साठी त्यांच्यासोबत बोलणं सुरू जातो. तसंच सगळे इथे आमचे सगळे बँक्स मध्ये, सज्जनजी होते येस बँक मध्ये होते, राजके सिंगजी IDBI मध्ये 2nd पोझिशन मध्ये चीफ रिस्क ऑफिसर आहे ते आहे. तसंच HDFC बँक मध्ये, सगळे बँक मध्ये आमची ओळखीचे, पण कोणी इनिशिएटिव्ह घेतच नाही की बाबा की तर्पणसाठी ऍटलिस्ट एक मीटिंग ठेवणार पाहिजे, आम्ही का बोलण्यासाठी आहे. म्हणजे तसाच कोणी इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे, जसं ते तिथे मला अमित दिसतं, ते आज अमितने एक चांगला डिसिजन घेतला की लेबर कमिशनर लेबर सरांना मुंबईचे आणलेला आहे इथे, की त्यांना पण एक जाणीवपूर्ण ते एक अशा वाटते की आम्ही काही विषयाला पुढे घेऊन जातो आणि सिरियसली तर्पण एक पाऊल पुढे घेत आहे. तर त्यांच्या माध्यम थ्रू आम्ही काही कंपनीजला कनेक्ट होऊ शकतो. तर आमचे लाईफ मध्ये आम्ही कोणाकोणाला ओळखतो, अगर आम्ही एक लिस्ट बनवली 10, 15, 20 लोकांची, त्याच्या थ्रू खूप चांगली गोष्टी होऊ शकते. वी सीक युअर सपोर्ट. ते फंड अवेअरनेस कॅम्पेन्स थ्रू CSR, एम्प्लिफाईड डिजिटल प्रेझेन्स, इनेबल लास्टिंग अगेन्स्ट इन द लाईव्ह ऑफ अनडिझर्व्ड. आता मी ह्याच्यामध्ये एक और अजून विषय जोडतो, ते आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये कोणती पण पोस्ट येते, तुम्ही 10 लोकांपर्यंत शेअर तर करा. तुम्ही फेसबुकमध्ये आहे, यूथ आहे ते इंस्टाग्राम मध्ये आहे, YouTube आहे, सगळे प्लॅटफॉर्म आहे, ऍटलिस्ट एक शेअर. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही एक मुलांसाठी काय पाऊल पुढे घेतला. 1261 मुलं आहे, 838 मुले महाराष्ट्रामध्ये वेट करत आहे,
8,000 मुलं पूर्ण भारतामध्ये वेट करत आहे. आम्ही हेच पाऊल कधी पुढे घेणार आहे. या बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.